तर आता आपण पटापट साहित्य बघून घेऊया व्हेज दम बिर्याणीसाठी काय काय लागतं ते. तर आधी मी वाटाणे आणि सिमला मिरची ठेवलेली आहे पाण्यामध्ये. हे सगळे व्हेजिटेबल मी फ्राय करणार आहे. याच्यामध्ये फ्लॉवर आहे, बटाटा आहे, फ्रेंच बीन्स आहे, हे पनीर. हे मी पनीर घेतलेलं आहे 200 ग्राम. तेजपत्ता आहे, मोठी वेलची आहे, छोटी वेलची आहे, ही मसाल्याची वेलची बोलतात त्याला. हे शाही जिरा आहे, हे काळी मिरी आणि हे लवंग आहे, लाल तिखट, धनाजिरा पूड, गरम मसाला, मीठ आणि हळद हळद हे कढीपत्ता आहे, आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, चॉप केलेला बारीक कांदा आणि याच्यामध्ये टोमॅटो. हा बरिस्तासाठी लागणार आहे. फ्राय ऑनियन करायचं ह्याला, पुन्हा फ्राय करणार याला आपण. वरून टाकणार आपण काजू आणि मनुके. मॅरिनेशन साठी दही लागणार आहे. हे भाजीला छान चव येते. हा दावत बासमती राईस आहे. हा भिजत ठेवला आहे, अर्धा तास तरी भिजवायचा आहे तुम्हाला. आपलं नेहमीच गोवर्धन घी, याच्याशिवाय चव आहे का? तर पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आपण हे भाताला फोडणी देत आहोत. आधी आपल्याला राईस बनवून घ्यायचंय. कांदा ऑलरेडी तेलामध्ये टाकलेला आहे बरिस्ता करण्यासाठी. हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला तळून घ्यायचंय. एकीकडे मी इथे पाणी ठेवलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ सोडायचे. आपण भाज्या तळून घेऊया. आता आपण जे फ्राय केलेले व्हेजिटेबल्स आहेत ना, त्यांना आपण मॅरिनेट करणार आहोत. त्यामध्ये मी ही पेस्ट टाकणार आहे, जी तुम्हाला बरिस्ता. याच्यात थोडं लाल तिखट, थोडंसं धना जिरा पूड, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला. आता आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे मॅरिनेशनसाठी. गरम आहेत भाज्या, त्यामुळे मी हाताने नाही करत आहे. आपल्याला खडा गरम मसाला टाकायचा आहे. हे सगळं चॉप केलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी यात तुम्हाला थोडंसं मीठ टाकावं लागेल. मीठ. अद्रक लसूण पेस्ट जी करून ठेवलेली आहे ती टाकायची. त्याला चांगले मिक्स करा. ठेवलेला टोमॅटो आहे तो टाकायचा आहे. हा थोडा शिजण्यासाठी आहे ना, थोडं झाकण ठेवूया आपण याच्यावर, म्हणजे जरा वाफेने चांगला शिजेल. आता याच्यामध्ये आपण हे लाल तिखट, धना जिरा पूड, हळद आणि हा थोडासा गरम मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करायचा. आता याच्यामध्ये आपल्याला भाजी ऍड करायची आहे. आता बघू शकता मी भाजी टाकलेली आहे. आता ही व्यवस्थित मिक्स करायची आपल्याला. भाज्यानंतर आपण वाटाणे आणि सिमला मिरची टाकलेली आहे. या भाजी चांगली शिजत आलेली आहे. या स्टेजला आपल्याला दही ऍड करायचंय. थोडंसं, जास्त नाही टाकत आहे, थोडंसंच टाकते. मी हे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे, ते आपल्याला भाजीमध्ये ऍड करायचंय. आता आपण याच्या टोपामध्ये आधी तूप घालायचं. आता आपल्याला हे लेयर लावायचे आहेत राईसचा, भाजीचा. आता अशा प्रकारे आपण एक राईसचा लेयर लावलेला आहे. याच्यावरती हा थोडासा तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे काजू बेदाणे ती वरती टाकायची. काय मस्त सुगंध सुटलाय, बाप रे. तुम्हाला हा जो बरिस्ता बनवलेला आहे तो ऍड करायचा आहे. चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही बिर्याणी राईस बनवाल ना, तुम्हाला ऑर्डर येणारच. आता याच्यावरती परत आपल्याला राईसचा लेयर लावायचा आहे. याच्यावरती परत आपल्याला ऑनियन, थोडासा मध्ये मध्ये कलर, हा रेड ऑरेंज कलर आहे. याच्यावरती परत भाजीचा लेयर लागणार. असे 3-4 लेयर लावले ना तर खूप
छान वाटतं. वरून थोडस घी टाकायचं. आता याला आपण दम देणार आहोत कोळशाने. आता आपली ही व्हेज दम बिर्याणी झालेली आहे. त्याला आहे असा कोळसा मधोमध ठेवायचा आणि त्याला वाफवायचं. आता ही सर्व केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन एकदा परत, तेव्हा बघा. टेस्ट त्याची हॉटेलला जातो ना तेव्हा बिर्याणी भेटते ना तशी झाली, एकदम मस्त झाली. आणि हा, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फॅमिली. बाय फॅमिली.